आज आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच शिकणार आहे. आणि डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच शिकत असताना कुठल्याही प्रकारच्या नियमांची गरज नाही किंवा कुठल्याही प्रकारचे फॉर्म्युले यूज करणार नाही. तर एक साध्या पद्धतीच्या ट्रिकने आपण डायरेक्ट इनडायरेक्ट आहे ते शिकणार आहे. तर पहिल्यांदा हे डायरेक्टमध्ये असणारे वर्ड्स आहेत आणि त्याचे इनडायरेक्टमध्ये होणारे बदल आहेत ते दिलेले आहे. दिस असेल तर दॅट वापरायचे इनडायरेक्टमध्ये. दीज असेल तर इनडायरेक्टमध्ये दोच वापरायचे. हिअर असेल तर देअर. नाऊ असेल तर देन. हेन्स असेल तर देन्स. ॲगो असेल तर बिफोर. दस असेल तर सो वापरणार आपण. जस्ट असेल तर देन. टुडे असेल तर दॅट डे. टुमारो असेल तर द नेक्स्ट डे. टू नाईट असेल तर दॅट नाईट. एस्टरडे असेल तर डे बिफोर. तर हे बदल आपण डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना करतोय किंवा करणार आहेत. मग आपण जर विचार केला तर नेक्स्ट आपण बघू कुठल्या कुठल्या पद्धतीचे बदल होतो. तर हे बदल मी लिहिलेले आहेत. टेन्समध्ये काही बदल होतात का, तर खूप सिम्पल आहे लक्षात ठेवण्यासाठी. सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल, प्रेझेंट असेल तर त्याचा पास्ट करायचे फक्त. सिम्पल आहे म्हणून सिम्पल पास्ट. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल तर त्याचा कंटिन्युअस पास्ट करायचा. परफेक्ट प्रेझेंट असेल तर त्याचा परफेक्ट पास्ट करायचा. आणि कंटिन्यू परफेक्ट टेन्स असेल तर त्याचा कंटिन्युअस परफेक्ट पास्ट करायचे. तर इथे तुम्हाला वाटेल की टेन्स येणं गरजेचं आहे, तर काय आवश्यकता नाही आहे. कंटिन्युअस असेल तर तिथे आय एन जी प्रत्यय लागलेला असतो. किंवा परफेक्ट टेन्स असेल तर हॅव किंवा हॅज असतो. आणि कंटिन्युअस परफेक्ट असेल तर बीन शब्द असतो महत्त्वाचा. पण आपण जेव्हा सिम्पल पास्ट प्रेझेंटचा पास्ट होईल, कंटिन्युअसचा सिम्पल पास्ट होईल, आणि जेव्हा परफेक्ट प्रेझेंट असेल तर परफेक्ट पास्टमध्ये फक्त हॅड असेल. आणि अशा पद्धतीने टेन्स पण इतके आवश्यक नाही. पण इथे दोन लक्षात घ्या. सिम्पल पास्ट जर असेल, हे सगळे प्रेझेंट होते त्याचं पास्ट होतोय. पण सिम्पल पास्ट असेल तर परफेक्ट पास्ट करायला लागेल आपल्याला हॅड वापरून. आणि बाकी काही येणार नाही आहे. तर अशा पद्धतीने हा टेन्समध्ये फक्त बदल होतो आहे, तर तो ऑब्झर्व करा. आपण डायरेक्ट सेंटेन्स घेणार आहेत सॉल्व करायला, इतकी काय अवघड नाही आहेत. ठीक आहे, आपण आता एक्झाम्पल सॉल्व करू. तर इथे काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊ फक्त. तर बेसिक गोष्टी समजताना तुम्हाला मी लिहिलेले आहे ते वाक्य तुम्ही फक्त तिथे बघा काय लिहिलेले आहे मी. पहिला आहे राजू. तर राजूला आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये रिपोर्टर म्हणतात. काय म्हणतात त्याला? रिपोर्टर. त्यानंतर इथे आलेलं आहे सेड टू. तर सेड टू येण्याला आपण म्हणायचं सेज किंवा सेड टू जनरली असतो. रिपोर्टिंग वर्ब हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर उरलेला राजू सेड टू प्रिया. राजू प्रियाला सांगतो, म्हणजे ऐकणारी प्रिया आहे म्हणून त्याला लिसनर म्हणतात. आणि हे जे पूर्ण वाक्य डबल इन्व्हायटेड कॉम्यामधलं पूर्ण सगळं याला रिपोर्टेड स्पीच म्हणतात. काय म्हणतात बरं? रिपोर्टेड स्पीच. सर राजू सेड टू सेड म्हणजे रिपोर्टिंग वर्ब आहे. कोणाला सांगतोय? तो प्रियाला सांगतो म्हणून प्रिया लिसनर आहे. आणि त्यानंतर हे डबल इन्व्हायटेड कॉम्यामधलं सेंटेन्स आहे तर त्याला आपण म्हणतोय रिपोर्टेड स्पीच. तर आपण पहिले एक एक्झाम्पल सॉल्व करू. कुठल्याही प्रकारच्या आवश्यकता नाही आहे. ट्रिक बघू आपण. राजू सेज. सेज हे रिपोर्टिंग वर्ब आहे. राजू याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. राजू सेज. आता इथं एक वाक्य संपलेलं आहे आणि वाक्य संपल्यानंतर दोन वाक्य जोडताना तुम्हाला दॅट वापरायचे. म्हणजे हा एक महत्त्वाचा आलेला आहे. दोन वाक्य जोडताना काय वापरायचं? दॅट. इथं आय आलेला आहे. आता याच्यामध्ये बदल रिपोर्टेड स्पीचमध्ये बदल होतो. आय आहे. तर इथे राजू आहे. राजू हे एका मुलाचं नाव आहे. तर तुम्हाला आय ऐवजी आपण ही किंवा शी दोन वापरू शकतो. एक तर ही किंवा शी. तर इथे राजू हे मुलाचं नाव आहे म्हणून शी वापरण्याऐवजी आपल्याला काय वापरायला लागेल? ही वापरायला लागेल. आयऐवजी ही. त्यानंतर लाईक. पण ही शी इट असेल तर क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लागतो म्हणून एस लावला. आणि दिस आलेला आहे. दिसचा इनडायरेक्टमध्ये होतो दॅट. म्हणजे सेंटेन्स होईल राजू सेज दॅट ही लाईक्स दॅट. पुढचं जया हे रिपोर्टर आहे. त्याच्यात काही बदल होणार नाही. विल से रिपोर्टिंग वर्ब त्याच्यामध्ये बदल होणार नाही. एक वाक्य संपलं, दोन वाक्य जोडताना तुम्ही दॅट वापरा. पुढे इथे आय आलेले आहे. आयचं मला एकतर ही वापरायची किंवा शी वापरायचे. पण इथे जया आहे हे एक मुलीचं नाव आहे. आयऐवजी मी काय वापरणार? शी.
लाईक लिहिणार आणि एस लाईक सी म्हणून लाईक्स केला आणि दिचं दॅट. तर अशा पद्धतीने ही रिपोर्टेड स्पीच वर्तमान काळामध्ये असेल तर वाक्य आपण करतोय. आता इथे बघा, रिपोर्टेड वर्ब हे भूतकाळी असेल तर, म्हणजे जर सेड असेल, सेड हे भूतकाळी रूप आहे. रिपोर्टेड वर्ब जर भूतकाळी असेल तर काय करू शकतो आपण? आपला रिपोर्टर आहे तोच लिहा. नेहा रिपोर्टिंग वर्बमध्ये काही बदल नाही. सेड हे भूतकाळी आहे. पुन्हा एक वाक्य संपले. 2 वाक्य जोडताना नेहमीप्रमाणे दॅट वापरा. आता इथे आलेला आहे आय. आय असेल तर ही किंवा शी वापरतो, पण इथे नेहा हे मुलीचं नाव आहे म्हणून शी. त्यानंतर रिपोर्टेड वर्ब हे भूतकाळी आहे, म्हणजे रिपोर्टिंग स्पीचमध्ये बदल करा. लाईक हे वर्तमान काळी आहे, त्याला भूतकाळात करा म्हणून ईडी लावला. लाईक्ड आणि दिसचं काय होतंय? दॅट. आन्सर होईल नेहा सेड दॅट सी लाईक दॅट. पुढं जय सेड यामध्ये काहीही बदल होणार नाही. 2 वाक्य जोडताना पुन्हा दॅट वापरला. इथे आलेला आहे आय. तर आता इथे जय हे मुलाचं नाव आहे म्हणून त्याच्याऐवजी मी वापरणार ही. आणि सेड हे भूतकाळ आहे म्हणून रिपोर्टेड स्पीच पण भूतकाळी करणार. इथे मी लिहिणार वर्क आणि त्याला लावणार ईडी. वर्क हार्ड. तर अशा पद्धतीने हे सेंटेन्स आपण करतोय. अजून काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करू. हे बघा, पुढचं एक्झाम्पल सॉल्व करू आपण. प्रेम सेड रिपोर्टरमध्ये बदल करायचा नाही आणि रिपोर्टिंग वर्बमध्ये पण नाही. प्रेम सेड, सेड हे भूतकाळी आहेत. 2 वाक्य जोडताना पुन्हा वापरा दॅट. इथं पुन्हा आय आलेला आहे. आयऐवजी मला ही किंवा शी वापरायचं आहे, पण इथे प्रेम आहे. तर प्रेम हे मुलाचं नाव आहे म्हणून मी काय वापरणार इथे? आयच्याऐवजी ही. ॲम हे वर्तमान काळी टू बीचं रूप आहे. इथे सेड आहे. सेड आहे म्हणजे काय बरं? ते भूतकाळामध्ये लिहायला लागेल. ॲम हे वर्तमान काळ, भूतकाळामधील टू बीचं रूप वापरा. ॲमऐवजी वॉज. व्हेरीमध्ये काही बदल नाही आहे. बिझीमध्ये पण नाही. इथे टुडे आलं आहे. तर टुडे असेल तर आपण काय लिहितो? इथे बघा, आपण केलं होतं टुडे. टुडेला काय लिहितो आपण? दॅट डे. म्हणून त्याच्याऐवजी लिहा दॅट डे. पुढचं बघा, द गर्ल सेड. पुन्हा एकदा रिपोर्टर लिहा. द गर्ल सेड रिपोर्टिंग वर्ब जसं या तसं. 2 वाक्य जोडताना काय वापरणार आपण? दॅट. इथं आय आलेला आहे. आय हे एका मुलीचं नाव आय आलेलं आहे आणि त्याच्याऐवजी ही किंवा शी वापरायचं आहे. तर इथे गर्ल, गर्ल हे मुलगीचं नाव आहे म्हणून गर्ल ही मुलगी आहे म्हणून शी वापरला. भूतकाळी रूप ऑलरेडी रीडच राहील, रीडचा. इन. त्यानंतर द मॉर्निंग जसं तसं. द गर्ल सेड दॅट सी रीड इन द मॉर्निंग. ओके. पुढं बघा, दे सेड म्हणून पुन्हा दे सेड लिहिला जसं तसं. 2 वाक्य जोडताना दॅट. अनेक आहे. वुई म्हणजे आम्ही, आम्ही म्हणजे अनेक आहे. ते वुईऐवजी मी काय वापरू शकतो? अनेकला काय शब्द आहे? तर देच येईल. दे म्हणजे ते. वुईऐवजी दे वापरला. प्ले सेड भूतकाळात आहे म्हणून प्ले वर्तमान काळात, त्याला ईडी लावला, भूतकाळी केला आणि उरलेला फुट बॉल. पुढे बघा, त्यानंतर द बॉय सेड. द बॉय सेड. पुन्हा 2 सेंटेन्स जोडताना दॅट. आणि इथे आलेला आहे द टीचर. तर इथे आपण काही बॉय लिहिणार नाही, तर तिथे आलेला आहे टीचर आलेला आहे. तर तोच टीचर वर्ड आपल्याला लिहायला लागेल. द टीचर. आता मात्र इथे सेड हे भूतकाळी आहे आणि इथे टीचेस आले. टीच म्हणजे शिकवणं. तर त्याचं भूतकाळी रूप टॉट म्हणतात त्याला. तर त्याचं भूतकाळी रूप आपण करून घेऊ. तर ते आहे टॉट. आणि मी. तर मी कोणाची द्वितीय आहे? चेंज द व्हॉइसमध्ये आपण पाहिलं होतं आईची द्वितीय आहे, म्हणजे मी द्वितीय वापरलेला आहे. आईची द्वितीय आहे. आणि बॉय हे मुलाचं नाव आहे, म्हणजे मला तसं आय असेल तर मी ही वापरला असता, पण इथे मी आईची द्वितीय वापरली म्हणून हिची पण द्वितीय वापरला. काय होते बरं? हिम. द बॉय सेड दॅट द टीचर टॉट हिम. हे त्याचा आन्सर येईल. पुढे बघा, राधिका सेड म्हणून लिहायचं. राधिका सेड. 2 वाक्य जोडताना दॅट. आता इथे पुढं आय आलेला आहे आणि त्या राधिका हे मुलीचं नाव आहे म्हणून आयऐवजी मी काय वापरणार? शी. त्यानंतर मस्ट. गो हे वर्तमान काळी रूप आहे, याचं भूतकाळी वापरा.
मस्ट वेंट नावला डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये लिहितात देन. पुढं ही सेड, रिपोर्टेड लिहा. ही सेड, दोन वाक्य जोडताना वापरणार आपण दॅट. आय आलेलं आहे आणि ऑलरेडी इथे ही म्हटलंय, त्यामुळे आयऐवजी काय येईल बरं, ही. बॉट, तर रिपोर्टेड स्पीच आहे, रिपोर्टेड स्पीच हे ऑलरेडी पास्ट टेन्समध्ये. आणि जर इथे आपण म्हटलंय जर सिम्पल पास्ट असेल ऑलरेडी, हे सेंटेन्स बघा, ब्रॉट ब्रिंगचं भूतकाळ आहे, म्हणजे ते भूतकाळी आलेलं आहे, सिम्पल पास्ट आहे, त्याचं परफेक्ट पास्ट करायचं म्हणजे काय वापरायचं आपल्याला, हॅड. मग आता मी काय करतो, ही आणि ब्रॉडच्या ऐवजी परफेक्ट पास्ट करताना हॅड वापरला. आता लिहा ब्रॉट, हे बघा मी फक्त हॅड वापरलं परफेक्ट करताना. डिडचं काय होईल बरं, दॅट. त्यानंतर पेन, ओनली एस्टरडे. एस्टरडेला काय बदल करतो डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये, हे बघा एस्टरडेला काय करायचं, द डे बिफोर, द डे बिफोर. तर अशा पद्धतीने हे सेंटेन्स आपण सॉल्व केले. आपण आता पुढचे अजून काही बघू जरा एक्स्ट्रा सेंटेन्स. हे बघा, रश्मी सेड म्हणून रिपोर्टर तसाच, रश्मी सेड. दोन वाक्य जोडताना आपण वापरणार दॅट. स्नेल आलेलं आहे, त्याच्यात काहीच बदल करू नका. स्नेल. इथं वेंट आहे, भूतकाळी रूप आहे वेंट, बरोबर आहे. म्हणजे ऑलरेडी रिपोर्टिंग स्पीच आहे ते भूतकाळी आहे. मग आपल्याला जर ते भूतकाळी असेल तर आपण काय करतोय, तर ते रूप जर भूतकाळी असेल तर आपण त्याला पास्ट परफेक्ट करतोय, ऑलरेडी ते पास्ट टेन्स आहे. मग पास्ट परफेक्ट काढायला मी काय वापरतोय, हॅड. आणि क्रियापदाचं तिसरं रूप वेंट, वेंटचं तिसरं रूप जर आपण हे भूतकाळी रूप आहे तर त्या गो, वेंट आणि गॉन म्हणतात, म्हणून आपण तिथे लिहिणार गॉन. आणि देयर आहे, तर आपण जर इनडायरेक्टमध्ये पाहिलं तर देअरच राहील. हिअर असता तर दिअर होतो, पण तो इनडायरेक्टमध्ये देअरचा डेअर राहतो. ठीक आहे. आय सेड, दोन वाक्य जोडताना दॅट. आता इथे डायरेक्ट स्पीचमध्ये आलेलं आहे हिअर, तर डायरेक्टमध्ये जर हिअर आलेला असेल तर आपण आता इनडायरेक्टमध्ये हिअरचा काय बरं, देअर. आता इज आलेला आहे, सेड भूतकाळी आहे, मी इथचं काय बरं, वॉज. द बुक, ऑलरेडी दॅट वापरला आहे, तिसऱ्या वाक्याला वापरू नका. त्यानंतर पुन्हा बदल करायचे नाही, आय. पण इथं वॉन्टेड आलेलं आहे, पास्टमध्ये. पास्ट असेल तर परफेक्ट पास्ट करतात, म्हणजे पुन्हा काय वापरायला लागेल, हॅड वापरायला लागेल. आणि उरलेला वॉन्टेड. आय सेड दॅट देअर वॉज द बुक आय हॅड वॉन्टेड. तर अशा पद्धतीने डायरेक्ट इनडायरेक्ट केलं जातं. इतकं काही कठीण नाही, अवघड नाही, कुठल्याही रोलची गरज नाही. फक्त टेन्स लक्षात घ्या काय बदल होतो. दोन वाक्य जोडताना तुम्ही दॅट वापरा, आणि जर इज असेल तर वर्तमान काळाचं तुम्ही पास्ट करा, म्हणजे वॉज घ्या. आणि जर ऑलरेडी पास्ट दिला असेल तर त्याचा परफेक्ट पास्ट करा, म्हणजे हॅड वापरून त्याला करून घ्या. सगळा बदल आहे तो इकडे रिपोर्टिंग स्पीचमध्ये होत असतो. तो तुमचं कुठलंही वाक्य चुकणार नाही आहे.